मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आलेला आहे. तर प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर सुद्धा खरेदी करावा लागणार आहे. तसंच जम्मू काश्मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर 56 वर्षांनंतर मिळालाय बेपत्ता जवानाचा मृतदेह. 11वीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे शेवटची संधी. तर अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना मिळणार आहे शिवछत्रपती पुरस्कार. आणि बिग बॉसच्या घरात आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते दिसणार आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 ऑक्टोबर, वार शुक्रवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अखेर जाहीर करण्यात आलाय त्याबाबत. अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक स्तरांवरनं प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना अखेर यश आलंय. केंद्र सरकारनं मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलाय. सरकारच्या या निर्णयाचं साहित्यिक, अभ्यासक, कलाकार, राजकारणी यांच्यासह सगळ्याच मराठी प्रेमींनी स्वागत केलंय. पण याच बरोबर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे हा राजकीय निर्णय असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या 5 भाषांना केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केलाय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केलाय. त्यांनी म्हटलंय, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. एका लढ्याला यश आलंय. यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांची मदत झाली. त्यांचेही मनपूर्वक आभार. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे, राज्य शासनानं स्टॅम्प ड्युटीत केलेल्या वाढीबाबत. राज्य सरकारनं नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुद्रांक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यापुढे आता खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचा मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प पेपर विकत घ्यावा लागणार आहे. यापूर्वी केवळ 100-200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती होणाऱ्या व्यवहारासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार आहेत. ग्राहकांनाच या निर्णयाचा अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनानं सरकारचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाला निधीची चणचण भासू लागल्यानंच हा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका विरोधी पक्षाकडनं केली जाते. महसूल खात्यात यापूर्वी अवघ्या 100-200 रुपयांच्या स्टॅम्पद्वारे व्यवहार केले जात होते. मात्र आता वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसह साठेखतानंतरचे खरेदी खत, हक्क सोडपात्रासाठी सुद्धा 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. राज्य सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. पण या घोषणांसाठी निधी देताना वित्त विभागाची दमछाक होतीये. त्यामुळे शक्य त्या मार्गानं निधी गोळा केला जातोय. याचाच एक भाग म्हणून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. यात कोणताही बदल केला नसल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य शासनानं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, अन्नपूर्णा योजना, मुलांसाठी मोफत उच्च शिक्षण, तीर्थक्षेत्र दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण आदी योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांवर कोट्यावधी रुपयांची खैरात केली जात असून त्यामुळे अन्य योजना आणि बाधित खर्चांसाठी निधी कमी पडू लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल आणि वित्त विभागात सुरू आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीची. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 90 उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये बंद झालंय. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A हटवल्यानंतर इथल्या राजकारणाचा कलायडोस्कोपच बदललाय.
जम्मू काश्मीरची राजकीय परिस्थिती यापूर्वी कधीच इतकी अनिश्चित नव्हती. सुमारे 10 वर्षांनी होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये आणि प्रचारामध्ये सुद्धा कोणत्याही ठोस धोरणांऐवजी भाजप विरोध जाणवत होता. तर भाजपकडून सुद्धा या आरोपांना दिलं जाणारं प्रत्युत्तर या भोवतीच यंदाच्या निवडणुकांचा प्रचार फिरत होता. अशातच रशीद इंजिनियर यांच्या सुटकेमुळे आणि जमाते इस्लामच्या काही नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे निवडणुकीचं वातावरण आणखी तापलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता मिळवण्यासाठी बहुमताची संख्या 46 आहे. मात्र बहुमत मिळालं नाही तर किमान निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा भाजप आणि काँग्रेस तसंच नॅशनल कॉन्फरन्सचा प्रयत्न असणार आहे. रशीद इंजिनियर यांच्या अवामी इतिहाद या पक्षाला 5 ते 6 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय. रशीद यांच्या पक्षाला उत्तर काश्मीरमधनं चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला अर्थात PDPला या निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन करणारे गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकीपूर्वीच स्पर्धेतनं माघार घेतली आणि ते या निवडणुकीच्या निकालावर फार प्रभाव पाडू शकणार नाहीयेत. मात्र अनेक मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार हे प्रस्थापितांसमोर मोठं आव्हान ठरणार आहेत. कदाचित ते किंग मेकर सुद्धा ठरू शकतात. भावनिक मुद्द्यांवरच्या आधारावर प्रचार झालेल्या या निवडणुकीत 1994 आणि 1987 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं राज्यातल्या जनतेनं मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवलाय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे 56 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह मिळाल्याची. उत्तर प्रदेशातनं एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 56 वर्षापूर्वी मृत्यू पावलेल्या एका जवानाचा मृतदेह आता मिळालाय. मलखान सिंग असं या शहीद जवानाचं नाव आहे. याशिवाय आणखी 4 मृतदेह आढळून आले आहेत. भारतीय हवाई दलाचं विमान हिमाचल प्रदेशातल्या रोहतांग इथं 7 फेब्रुवारी 1968 मध्ये कोसळलं होतं. यानंतर ते बर्फाखाली गाडलं गेल्यामुळे बेपत्ता झालं होतं. यानंतर सर्वाधिक काळ राबवलेल्या या शोध मोहिमेतून तब्बल 56 वर्षांनंतर त्यांचा मृतदेह मिळालाय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे 11वीच्या प्रवेशाच्या शेवटच्या संधीची. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी आता शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी महत्त्वाची आहे. यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्यात येणार आहे. याद्वारे गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार असून यात निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी 10 वाजता घोषित केली जाणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची. राज्य सरकारकडनं शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात ऑलिम्पिकपटू अविनाश साबळेसह 46 जणांना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधेंना सुद्धा पुरस्कार जाहीर झालाय. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली. ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस हिंदीचा 18वा सीझन सुरू होतोय. यामध्ये प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते सहभागी होणार आहेत. घरातील 18 सदस्यांपैकी ते एक असणार आहेत. स्वतः सदावर्तेंनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. घरातल्या इतर सदस्यांसोबत माझं भावाचं नातं राहील असं त्यांनी यावर बोलताना सांगितलंय. सार्वजनिक जीवनात आक्रमक व्यक्ती असलेले सदावर्ते बिग बॉसच्या घरात कसं वागतायत हे पाहणं रंजक असणार आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे, वृषाल करमरकर.